Hello my dear friends and welcome back to the channel. I am Aishwarya and this is our second lecture. याआधी जो फर्स्ट लेक्चर झाला होता त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तिथनं तुम्ही चेक करा. तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्र टेट 2021ची आपण प्रिपरेशन स्टार्ट केली आहे, ज्यामध्ये आपण प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय. पहिला जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बाल विकास आणि शिक्षणशास्त्र या टॉपिकवर 9 जानेवारी 2020ला जो पेपर झाला आहे त्यामध्ये जो 61 पासनं तर 75 पर्यंतचे क्वेश्चन्स होते, म्हणजे 15 क्वेश्चन्स ते आपण सॉल्व्ह केलेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 76 पासनं तर 90 पर्यंत क्वेश्चन्स बघणार आहोत. आणि काल मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र टेट संबंधित संपूर्ण माहिती दिली होती, तर तो पण व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. जर का तुम्हाला सिलेबस संबंधित किंवा पेपर पॅटर्न संबंधित काही डाऊट असेल तर तिथनं ते तुमचे क्लिअर होतील. आणि सोबतच मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की आम्ही या एक्झामसाठी नवीन टेस्ट सिरीज स्टार्ट केली आहे, ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10 मॉक टेस्ट मिळणार आहेत. आता या मॉक टेस्टचं असं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक मॉक टेस्टला तुम्हाला 150 प्रश्न असणार आहेत प्रत्येक टॉपिकवर, बिलकुल सेम टू सेम जसं तुमचा एक्झामचा पेपर असतो तसाच हा पेपर असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 10 ज्या मॉक टेस्ट आहे त्याचा हा टाइम टेबल आहे बघा. 10 सप्टेंबरपासून ही मॉक टेस्ट स्टार्ट होणार आहे आणि चालणार आहे 8 ऑक्टोबरपर्यंत. कारण 10 ऑक्टोबरचा जो आपला पेपर आहे त्यासाठी आपल्याला म्हणजे एकदम नेटनेटकी तयारी करायची आहे. प्रत्येक मॉक टेस्टमध्ये 150 प्रश्न आहेत. दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न मिळणार आहेत तुम्हाला, कारण आपला पेपर सुद्धा दोन्ही लँग्वेजेसमध्ये असतो. ओके, आता हा एक ब्रीफ पेपर पॅटर्न आहे बघा. आपल्याला हा जो पेपर आहे ना, पेपर 1, पेपर 2 असतात, याच्यामध्ये 1 आणि 2 इन्फॉर्मेशन तुम्ही मागील व्हिडिओमधून चेक करू शकता किंवा यावेळेस तुम्हाला आय बटनवरती लिंक मिळत असेल तर तिथनं पण तुम्ही चेक करू शकता. या पेपर 1 मध्ये तुम्हाला 5 टॉपिक्स असतात, ज्यामध्ये पहिला आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, दुसरा इंग्लिश म्हणजे लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये एक इंग्लिश असतो आणि एक मराठी, आणि मग मॅथमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंटल सायन्स, असे 5 टॉपिक्स आहेत आपल्याला. प्रत्येक टॉपिकचे आपल्याला 30 प्रश्न येतात. प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा असतो, म्हणजे आपल्याला टोटल 30 मार्काचा एक टॉपिक. त्यानुसार आपल्याला 5 टॉपिक असतात 150 मार्काचे आणि 150 मिनिटाचा आपला पेपर असतो. तर आपल्याला 1 मिनिटाला एक प्रश्न सोडवायचा आहे, म्हणजे आपल्याला 1 मिनिटामध्ये प्रश्न वाचायचा आहे, प्रश्न समजायचा आहे, प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं आहे. तर यासाठी आपल्याला काय लागेल? प्रॅक्टिस लागेल. आणि आपण प्रॅक्टिस कशी करू? जेव्हा आपण प्रश्न सोडवू. आणि आपण प्रश्न कसे सोडवू? जर का आपल्याला ते अवेलेबल असतील तर आम्ही तुम्हाला ते प्रश्न अवेलेबल करून देत आहोत इन द फॉर्म ऑफ दिस न्यू टेस्ट सिरीज. बघा, आम्ही या पेपरसाठी नवीन टेस्ट सिरीज किंवा नवीन बॅच सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मॉक टेस्टच नाही तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर करायला तुम्हाला डेलीचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. तुम्हाला 10 मॉक टेस्ट मिळणार आहेत, ज्याचा मी टाइम टेबल आताच तुम्हाला दाखवला आहे. तुम्हाला नुसत्या टेस्टच नाहीत मिळणार तर त्याचे सोल्युशन्स देखील मिळणार आहेत तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये. प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स मिळणार आहेत सॉल्व्ह करून. त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्लीट गायडन्स मिळेल ह्या पेपर संबंधित. ठीक आहे. आता हे सर्व जे तुम्हाला मिळणार आहे ते इंग्लिश आणि मराठी दोनही लँग्वेजेसमध्ये असेल. तर काळजी करायची काहीही विषय नाही की आम्हाला इंग्लिश नाही समजत किंवा आम्हाला मराठीचा प्रॉब्लेम असतो, तर ते दोन्ही लँग्वेजमध्ये असेल. सो हे सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त 499 इतक्या रुपीजमध्ये. तुम्ही या नंबरशी, हा जो नंबर दिला तुम्हाला याच्याशी तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा, ही फीज पे करा गुगल पे थ्रू और फोन पे थ्रू, एनीथिंग यू कॅन यूज, अँड देन यू विल बी एलिजिबल फॉर दिस बॅच. त्यानंतर तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथे तुम्हाला मॉक टेस्टचा जो टाइम टेबल दिला आहे त्यानुसार तुम्हाला टेस्ट मिळेल वेळोवेळी सायंकाळी 6 वाजता, आणि तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर्स मिळणार सकाळी 8 वाजता, बिकॉज आपला जो लेक्चर असतो तो डेली 8 वाजता अपलोड होतो. ओके, चला तर मग आपण स्टार्ट करूया आपल्या लेक्चरला. आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हा ॲप देखील डाउनलोड करू शकता, इथेही तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, आता आपण आपल्या क्वेश्चन सिरीजला स्टार्ट करूया. बघा, हे असं आहे की हा जो प्रश्न आहे हा मराठीमध्ये आहे, हा जो प्रश्न आहे हा इंग्लिशमध्ये आहे. आपला पेपर ही अगदी सेम फॉर्मॅटचा असतो. मराठीचा पण प्रश्न असतो आपल्याला आणि इंग्लिशमध्ये पण प्रश्न दिले असतात आपल्याला. ओके, विल ट्राय टू सॉल्व्ह इट. या आधीचे 61 पासनं तर 75 पर्यंतचे प्रश्न आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. आज आपण 76 पासून 90 पर्यंत प्रश्न बघूयात आणि आपला टॉपिक आहे चाइल्ड सायकोलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके, लेट्स स्टार्ट देन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट फॉरगेटिंग इज नॉट ॲप्रोप्रिएट? काय म्हणते बघा, खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयी कोणते विधान योग्य नाही? ओके,
ऑप्शन्स बघा. थिंग्स विच आर नॉट रजिस्टर्ड इन द माइंड आर फॉरगॉटन. जी गोष्ट आपल्या माइंडमध्ये रजिस्टर नाही होत ती आपण विसरून जातो. बरोबर आहे. फॉरगेटिंग मीन्स ॲब्सन्स ऑफ रिटेन्शन. विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव. बरोबर आहे. मग काय म्हणते, थिंग्स लर्न्ड ड्युरिंग फिजिकल अँड मेंटल इलनेस आर नॉट रिटेन्ड प्रॉपरली ऑर फॉरगॉटन. जेव्हा आपण फिजिकली किंवा मेंटली सिक असतो, म्हणजे आपली हेल्थ बरोबर नसते, तेव्हा जी आपण गोष्ट शिकतो ती आपण म्हणजे ती विसरायला होते आपल्याला. हे पण बरोबर आहे. पण हे बघा काय म्हणत आहे, थिंग्स लर्न ड्युरिंग इमोशनल आउटबर्स्ट आर नॉट फॉरगॉटन. म्हणजे जेव्हा आपण भावनात्मक असतो, एखादी आपण डिस्टर्ब्ड असतो इमोशनली, तेव्हा जी आपण गोष्ट शिकतो ती आपण विसरत नाही असं म्हणत आहे. पण हे चुकीचं आहे. ती गोष्ट आपण विसरून जातो. सो आपलं करेक्ट ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन. येस, अवर आन्सर इज राईट. बघा हा प्रश्न काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सायकोलॉजिकल मोटिव्ह. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही. ऑप्शन्स काय बघा, अचीवमेंट म्हणजे संपादन, देन संकलन, क्युरिओसिटी, आणि लास्ट काय आहे बघा, एक्सक्रीशन. येस, द करेक्ट आन्सर इज एक्सक्रीशन. नेक्स्ट, intelligence triad depend on linking of nerve cells and nerve fibers. More the entanglement of these linking, more the intelligence. This opinion was put forth by Thorndike, in which of the following theories. प्रश्न काय म्हणतो आपल्याला की इंटेलिजन्स ट्रायड म्हणजे बुद्धिगुण डिपेंड करतं नर्व सेल्स आणि नर्व फायबर्सच्या लिंकिंगवर. ओके, जितके जास्त त्यांची लिंकिंग असणार तितका जास्त आपला इंटेलिजन्स असणार. हा जो ओपिनियन आहे हा दिला होता थॉर्नलाइकनी, पण त्यांनी तो कुठल्या थिअरीमध्ये दिला हे आपल्याला सांगायचं आहे. अँड द करेक्ट ऑप्शन इज क्वांटिटी थिअरी. नेक्स्ट, the psychologist who brought the concept of emotional intelligence in front of the world in 1995 is. आपल्याला त्या सायकोलॉजिस्टचं नाव सांगायचं आहे ज्यांनी इमोशनल इंटेलिजन्स हा कन्सेप्ट जगासमोर आणला 1995 मध्ये. आता इयर दिला आहे तर मग हा आन्सर स्पेसिफिक आहे. अँड द करेक्ट आन्सर इज डॅनियल गॉलमॅन. नेक्स्ट, वेन अ स्टुडंट गेट्स लेस मार्क्स. कधी कधी क्वेश्चन पेपरमध्ये चुकी असते, दिस इज लॉस नाही आहे, ते लेस मार्क्स आहे. ओके, वेन अ स्टुडंट गेट्स लेस मार्क्स इन एक्झामिनेशन देन दे से, इथे पण दे पाहिजे. ओके, देन दे सेज दॅट द क्वेश्चन पेपर वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि हा आहे म्हणजे म्हटलंय दिस इज डॅश टाईप ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. हा कुठल्या प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम आहे, संरक्षण यंत्रणाचा वापर करतायत ते आपल्याला सांगायचे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फारच अवघड होती असे म्हणणे म्हणजे कुठल्या प्रकारचं संरक्षण यंत्रणेचा वापर करणे आहे हे आपल्याला सांगायचे. द करेक्ट आन्सर इज प्रक्षेपण, दॅट इज प्रोजेक्शन टाईप ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. बिकॉज दिस इज नॉट सेल्फ पनिशमेंट, निगेटिव्हनिझम पण नसतं आणि आयडेंटिफिकेशन पण नसतं, हे असतं प्रोजेक्शन. नेक्स्ट, फॉलोइंग आर सम वेज ऑफ डिक्रीजिंग मेंटल कॉन्फ्लिक्ट्स. विच ऑफ द स्टेटमेंट इज नॉट ॲप्रोप्रिएट. मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे हे आपल्याला सांगायचे आहे. बघा काय म्हटलंय, टेक द ॲडवाइस ऑफ मोर एक्सपिरियन्स पर्सन. बरोबर आहे, जो अधिक अनुभवी व्यक्ती असतो त्याचा सल्ला घ्यावा. करेक्ट आहे हा ऑप्शन. मग काय म्हटलंय, डू नॉट थिंक टू मच अबाउट एक्सक्लुडेड थिंग्स. जी गोष्ट वगळलेली आहे, जी गोष्ट संपली आहे, जी गोष्ट निघून गेली आहे त्याचा जास्त विचार करू नये. बरोबर आहे, तेव्हाच तर मेंटल कॉन्फ्लिक्ट कमी होईल. मग काय म्हणताय, कॅरी आउट द डिसिजन टिल एंड. निर्णय तडस नेण्यास प्रयत्न करावा. बरोबर आहे. आणखी बघा आता काय म्हटलं आहे, there is no need of rationalization in the case of conflict. This is not correct because there is a need for rationalization in the case of conflict. आणि इथे काय म्हटलं आहे की तुम्हाला रॅशनलायझेशनची काही गरज नाही आहे,
पण हे चुकलंय, रॅशनलायझेशनची गरज असते, म्हणून हे ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला नॉट ॲप्रोप्रिएट म्हटलं आहे, सो दिस इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, there is generalization of factors during transfer of learning, but transfer through formation of ideals and attitudes is more effective. This theory of transfer through forming ideals and attitudes was put forth by which of the following psychologist? आता इथून तर इथपर्यंत जे दिलंय ना आपल्याला, ती एक थिअरी आहे. ती थिअरी काय म्हणते, अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिकांना परिणामकारक होते. ही जी थिअरी आहे ही खालीलपैकी कोणत्या सायकोलॉजिस्टनी दिली आहे ती आपल्याला सांगायचं आहे, आणि याचं करेक्ट आन्सर आहे बॅगले. The perception process of a child in later childhood stage, acquiring various experiences through sense organs, goes through some stages. Which of the following is not a stage of this perception process? काय म्हणतंय, किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक आणि भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांची द्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? फर्स्ट, इन्युमरेशन, दॅट इज संख्याकन. देन वर्णन, दॅट इज डिस्क्रिप्शन. देन मूल्यांकन, दॅट इज इव्हॅल्युएशन. अँड देन अर्थन, दॅट इज इंटरप्रिटेशन. तर इन्युमरेशन दॅट इज संख्याकन, देन डिस्क्रिप्शन आणि इंटरप्रिटेशन असतं, वर्णन आणि अर्थन असतं, पण मूल्यांकन नसतं. तर हा टप्पा is not present in the stage of perception process. Next, heredity acquired by a child is decided during conception with the help of chromosomes and genes, and this can be changed. So, which of the following statement about heredity is not correct? बघा आपल्याला प्रश्न काय म्हणताय की एका चाइल्डची कन्सेप्शनच्या वेळेस हेरिडिटी अक्वायर होते. ती जी हेरिडिटी असते ती डिपेंड करते क्रोमोझोम्स आणि जीन्सच्या ऑर्डरवर, आणि तो ऑर्डर चेंज झाला की हेरिडिटी पण चेंज होऊ शकते. तर खाली जे हेरिडिटीबद्दल स्टेटमेंट्स दिले आहेत त्यापैकी कुठला स्टेटमेंट चुकीचं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. स्टेटमेंट्स बघा काय दिले आहेत की देयर इज अ इफेक्ट ऑफ हेरिडिटी ऑन फिजिकल अँड सायकिक ऑफ अ चाइल्ड, फिजिकल फीचर्स अँड सायकी ऑफ अ चाइल्ड. म्हणजे जे फिजिकल फीचर्स आहे चाइल्डचे आणि सोबतच जी सायकी आहे म्हणजे जी बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर हेरिडिटीचा फरक पडतो. बरोबर आहे. दुसरं काय म्हणतंय, देयर इज अ इफेक्ट ऑफ हेरिडिटी ऑन कलर अँड स्किन. कलर आणि स्किन म्हणजे कलर ऑफ स्किन आणि हेअरचा कलर आणि स्किनच्या कलरवर हेरिडिटीचा इफेक्ट असतो. बरोबर आहे. मग काय म्हणतंय, नॉलेज, स्किल्स अँड इंटरेस्ट अक्वायर्ड बाय पेरेंट्स आर ट्रान्सफर्ड इन द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे आई वडिलांनी जे ज्ञान प्राप्त केलं आहे, जे कौशल्य आहे, जे अनुभव आहेत त्यांच्याकडे, ते पुढील पिढीत हेरिडिटी थ्रू जातात म्हणताय, पण हे चुकलं आहे. बघा नेक्स्ट काय म्हणताय, इंटेलिजन्स विच इज अ मेंटल कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑल्सो एक्वायर्ड थ्रू हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटी थ्रू जे इंटेलिजन्स आहे म्हणजे जी बुद्धिमत्ता आहे ती पण एक्वायर होते. बुद्धिमत्ता ही अनुवंशिक आहे असं म्हणताय, तर हे बरोबर आहे. चुकलं कोणतं आहे, फक्त थर्ड. सो द करेक्ट ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. नेक्स्ट, both heredity and environment play an important role in the development of person. Which of the following units is dependent on heredity only? Environment आणि heredity दोघंही रोल प्ले करतात एका पर्सनच्या डेव्हलपमेंटमध्ये, पण खाली दिलेले जे युनिट्स आहे ते कोणते युनिट्स आहे जे फक्त हेरिडिटीवर डिपेंड करतात. खाली आपल्याला जे काही ऑप्शन्स दिले आहे यात असा कुठला ऑप्शन आहे जो फक्त आणि फक्त हेरिडिटीवर डिपेंड करतो, एन्व्हायरमेंटवर नाही.
तर फर्स्ट ऑप्शन आहे मेंटल डेव्हलपमेंट, हा एन्व्हायरमेंटवर पण डिपेंड करतो आणि हेरिडिटीवर पण. दुसरा आहे एज ऑफ मॅच्युरिटी, हा फक्त हेरिडिटीवर डिपेंड करतो, हा एन्व्हायरमेंटवर डिपेंड करत नाही. देन इट इज पर्सनॅलिटी, अगेन दॅट डिपेंड्स ऑन बोथ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. अँड देन इज इमोशनल लाईफ. सो द करेक्ट ऑप्शन इज एज ऑफ मॅच्युरिटी. नेक्स्ट, which of the following things are needed for the formation of sensation? म्हणजे संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींची गरज असते? फर्स्ट, एक्सटर्नल स्टिम्युलस. दुसरा, सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज. तिसरा, वी शुड हॅव द विश, इच्छा असली पाहिजे आपली. आणि फोर्थ, नर्वस सिस्टम इज नेसेसरी. सो द करेक्ट ऑप्शन इज, बघा, फॉर्मेशन ऑफ सेन्सेशनसाठी आपल्याला काय गरजेचं असते? एक्सटर्नल स्टिम्युलस, देन सक्षम ज्ञानेंद्रिय, देन नर्वस सिस्टम. विशची काही गरज नसते त्यात. सो असं ऑप्शन ज्याच्यामध्ये सी नाही आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. सी याच्यात आहे, याच्यात पण आहे, याच्यात पण आहे, पण याच्यात नाही आहे. सो दिस इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, आता हा जो क्वेश्चन आहे हा वाचून काही फायदा नाही, बिकॉज हा क्वेश्चन कॅन्सल केला होता एक्झामिनरनी. सो दिस इज अ कॅन्सल्ड क्वेश्चन. नेक्स्ट, डिफरन्स बिटवीन रिसेप्शन अँड इमॅजिनरी आर गिवन इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? खालील विधानामध्ये अवबोध आणि प्रतिमा यातील फरक दिलाय, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? तर बघूया आपण ऑप्शन्स. देर इज नन लिव्हलीनेस इन इमॅजिनरी दॅन परसेप्शन. म्हणजे प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. ओके, प्रतिमेमध्ये म्हणजे इमॅजिनेशनमध्ये रिसेप्शनपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो, हाच ऑप्शन चुकलाय. नेक्स्ट, इमॅजिनरी इज अ कॉपी ऑफ परसेप्शन. हो, जे आपण इमॅजिन करतो ते परसेप्शनची कॉपी असते, बरोबर आहे, हे बरोबर आहे. दुसरं काय म्हणतं, ॲक्च्युअल कॉग्निशन इज अन ऑब्जेक्ट ऑफ एन ऑब्जेक्ट इज परसेप्शन. म्हणजे प्रत्यक्ष वस्तूचा बोध, तो अवबोध पूर्वीच्या म्हणजे पूर्वीचे जे अनुभव आहे त्याच्यावर डिपेंड करते, बरोबर आहे. देन perception does not contain bits and pieces. Brokenness can be felt in imaginary. म्हणजे अवबोध तुटक असतात नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो, हे पण बरोबर आहे. करेक्ट, फक्त रॉंग कुठलं आहे? पहिलं, ज्याच्यामध्ये म्हणतंय की प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा असतो. नेक्स्ट, the process which creates an unique mental picture with the help of selective images from the imaginary world is called as. काय म्हणतात त्याला? सेन्सेशन की इमॅजिनेशन की इमोशन की मोटिवेशन? क्वेश्चन वाचतानाच तुम्हाला कळलं असेल की त्याचा आन्सर आहे इमॅजिनेशन. प्रतिमा सृष्टीतील निवड, प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? कल्पना. लास्ट, analysis of a problem and preparing a plan to solve it means thinking process. Which of the following statements about thinking process is true? खालील कोणते दिलेले, जे आपल्याला खाली ह्या ज्या प्रोसेस दिल्या आहेत 1 2 3 4 ABCD, त्यातली कोणती प्रोसेस थिंकिंग प्रोसेसबद्दल करेक्ट आहे हे आपल्याला सांगायचं आहे. थिंकिंग प्रोसेस म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया. पहिला, वर्ड्स, इमेजेस, आयडियाज अँड कन्सेप्ट्स आर द सिम्बॉल्स ऑफ थिंकिंग. बरोबर आहे. शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी हे म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया आहे. सिम्बॉल्स ऑफ थिंकिंग, प्रतीक आहे, बरोबर. देन स्मॉल चिल्ड्रन कॅन थिंक थ्रू सिम्बॉल्स. लहान मुले जी आहे ती प्रतीकांद्वारे विचार करू शकते. नो, रॉंग. देन चिल्ड्रन कॅनॉट थिंक ऑन द बेसिस ऑफ मोटर स्किल्स. म्हणजे काय म्हटलं यांनी की जे कारक कौशल्य असते
त्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाही. नो, दिस इज रॉंग. ते करतात. मोटर स्किल्स थ्रू दे कॅन थिंक. देन लास्ट इज मोस्ट ऑफ द टाइम वन थिंक बाय रिझनिंग. म्हणजे आपण तर्काचा वापर करून बहुतेक वेळा विचार करतो. हे पण बरोबर आहे. म्हणजे ए आणि डी ऑप्शन बरोबर आहे. ते हे आपल्याला कुठे दिसतंय? फोर्थ ऑप्शनमध्ये. तर फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. रजिस्ट्रेशन ऑलरेडी स्टार्ट झाले आहेत ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲपवर देखील. आणि तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन लागल्यास तुम्ही या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट करा. इथे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. सोबतच हा कोर्स जॉईन करायसाठी तुम्ही 499 एवढी फीस पे करून या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला जे पण आम्ही मॉक टेस्टबद्दल वगैरे सांगितलं आहे ते सर्व मिळेल. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.